आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त असं इन्स्टंट आपण कैरीचं लोणचं बनवलेलं आहे. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मी एक मोठी कैरी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याचं साल असं वरचं काढून घेतलेलं आहे, कारण साल कधी कधी कडवट लागतं म्हणून. तर इकडे कैरीचं साल काढून झालेलं आहे आणि आता आपण मस्त असं चाकूने छान बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत. बारीक फोडी करून घेतल्या की खायला पण एकदम मजेशीर आणि टेस्टी लागते हे कैरीचं लोणचं. सगळ्यात पहिल्यांदा कैरीचे उभे आडवे जसे जमतील तसे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फोडी करायची आणि ह्या कैरीच्या लोणच्याला आमच्याकडे गावाकडे ना त्याला फुटं असं म्हटलं जातं. असं फुटं म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या जातात म्हणून त्याला फुटं म्हटलं जात असावं. आणि मी पूर्ण कैरीच्या अशा फोडी करून घेतेय आणि हे लोणचं एकदम झटपट बनतं. आणि इकडे मी सगळ्या फोडी करून घातलेल्या आहेत, त्या मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि बाउलमध्ये घेऊन त्याच्यावरती आता आपण काही थोडेफार मसाले घालूयात. म्हणजे मसाले म्हणजे फार काही लागत नाही. आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची. मी इकडे 1.5 चमचा घातलेली आहे. त्यानंतर मी ते साखर वापरणार आहे. साधारण 1-1.5 चमचा साखर घालणार आहे. ती साखर पण तुमची कैरी किती आंबट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर मी इकडे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि ह्या 3 गोष्टी छानपैकी घालून ना याचं मिश्रण आपण करून घ्यायचं आहे. कैरीमध्ये हे सगळे घातलेले तिन्ही जिन्नस आहेत छान मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदा सगळं छान मिक्स करून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे ह्याला ना थोडासा ना खार सुटतो. साखर, मीठ आणि मिरची पावडर याच्यामुळे ना खार सुटायला चालू होतं. इकडे मी 3 चमचे तेल घेतलेले आहे. थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे, स्पायसी छान लागतं मग. फोडणी करून घ्यायची आहे. 1 चमचा मी मोहरी घातलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मस्त अशी कडकडीत छान खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे. एकदा मोहरी तडतडली की बाकीचे दोन्ही तुम्ही जिन्नस घालू शकता. आणि इकडं आपली फोडणी मस्त अशी झालेली आहे. एकदम छान मिक्स करून घ्यायच्या चमच्याने आणि गरम गरमच ही फोडणी ना आपल्याला आपल्या लोणच्यावरती घालायची आहे. मग ही फोडणी गरम गरम असतानाच घातली ना त्या लोणच्यावरती की एकदम खमंग आणि छान टेस्टी असं हे इन्स्टंट लोणचं लागतं. तर मी झाकण काढलेलं आहे आणि फोडणी आता आपण ओतूया इन्स्टंट लोणच्यावरती. आणि आता आपण मस्त असं छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इकडं आपलं कैरीचं इन्स्टंट अगदी लगेच खायला येण्याजोगं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.